नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि तुम्ही पण ग्रो बॅगमध्ये किंवा कुंडीत वांग्याची झाडं लावत आहेत का? तर कशाप्रकारे लावायचे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर मी तर काही कुंडीत वगैरे लावत नाही, मला जागा असल्यामुळे मी जमिनीवरच लावते. पण ज्यावेळेस मी लावते त्यावेळेस पण मी खूप सारी काळजी घेत असते. कशाप्रकारे माती, कशाप्रकारे खत आणि अजून काय काय वापरते मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही जर ग्रो बॅगमध्ये जर लावत असाल तर तुमची ग्रो बॅग किती आहे, केवढी आहे ते बघा आणि त्यात 50% माती आणि मग कोकोपीट आणि वर्मी कंपोस्ट किंवा शेणखत असेल तर शेणखत, तुमच्याकडे कुठलंही खत असेल ते खत आणि लाकडाची राख. तुम्ही बघू शकता याच्यात कोळसे दिसत असतील तुम्हाला. मी ज्यावेळेस याच्यात रोप तयार केलं होतं, ज्यावेळेस मी रोप तयार केलं ना त्याच वेळेस मी राख वापरली होती आणि मी ज्यावेळेस बी तयार करते त्यावेळेस पण मी राख वापरत असते. तर बघू शकता तुम्ही वांग्याची झाडं आहेत. तर आता हे लावलेले आहेत, हे म्हणजे उन्हाळी वांगे मी लावले होते त्यावेळेस. तर तुमच्याकडे जर छोटे छोटे कॅरेट असतील तर त्याच्यात तुम्ही अगोदर रोप तयार करून घ्या, किंवा तुम्ही नर्सरीतून आणत असताल तर मग ते आणल्यानंतर पण तुम्ही कुंडीत कशाप्रकारे लावू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही 50% माती आणि मग बाकीचे 2-3 खतं घेऊ शकता जे तुमच्याकडे असतील ते. आणि लाकडाची राख तर शक्यतो आता भेटणं थोडं अवघड असतं, पण जर भेटलीच तर चांगलंच आहे. आणि छान अशी तुम्ही ती ग्रो बॅग भरून घ्या या सगळ्या खतांनी आणि मातीनी, आणि नंतर त्यात थोडीशी राख टाका. किंवा तुम्ही जर अंडे आणि ताक जर वापरलं त्यावेळेस त्याचं बुडून जर आपण लावलं तर बुरशी वगैरे आपल्या झाडाला मुळाला लागत नाही. ते पण एक छान हे आहे. मी काय त्याचा वापर करत नाही, मी फवारणी वगैरे करत असते अंडे आणि ताकाची, नाहीतर मग डायरेक्ट आपली गौरीची राख किंवा लाकडाची राख मी वरून टाकून देत असते. तर अशा प्रकारे तुम्ही लावू शकता. हळद टाका, हळद बुरशीनाशक कीटकनाशकचं काम करते, कीटकनाशकचं काम करते. तुम्ही जेव्हा ती माती तुम्ही काढून घेताल ना त्या टायमाला तुम्ही त्यात हळद पण काढून द्यायची त्या कुंडीत. आणि छान प्रकारे असं रोप जेव्हा लावायला येईल, हे रोप जेव्हा आपण बी टाकतो, आता तुम्ही जर नर्सरीतून आणलं तर तुम्हाला बरोबर भेटून जाईल, पण घरी जर तुम्ही रोप तयार करत असाल तर रोप 40 दिवस तरी लागतात माझा अंदाजे उगून यायला आणि म्हणजे लावायला यायला. रोप तयार होऊन लावायला यायला कमीत कमी 40 दिवस तरी लागतात, म्हणजे 1.25 महिना असं धरून चालायचं. आता ज्याच्या वातावरणानुसार किंवा आपण कुठल्या ह्याच्यात वांगे लावतो, कारण वांगे आता 12ही महिने वांगे भेटतात, त्यामुळे तुम्ही कुठल्या ह्याच्यात लावता त्याच्यावर आहे. पण माझा अंदाज 1.25 महिना किंवा 40 दिवसात वांग्याचं रोप लावायला येतं आणि त्यानंतर त्याला फुलकरी लागायला पण हे होतं. तर बघू शकता खूप जसं म्हणजे तुम्ही जसे खत देताल तसं ते तुम्हाला त्याचे फायदे होतील, आणि तेवढी तुम्हाला लवकर फुलकरी लागेल. जर तुम्ही छान प्रकारे जर त्याची काळजी घेतली तर तुम्हाला लवकर म्हणजे वांगे लागते. माझ्या इथं तर काही काही वेळेस खूप लवकर वांगे लागून जातात. तर बघू शकता तुम्ही हे गावरान वांगे आहेत. आणि मी आता जे रोप तयार केलेलं आहे ते पण गावरानच वांग्याचं आहे, म्हणजे जे पांढऱ्या वाणावर जे वांगे असतात ते. आणि नंतर मग तुम्ही त्याला वेगळे तुम्ही आता मी तर माझे पूर्ण गार्डनमध्येच कांदे वगैरे आहे. तर नंतर तुम्ही लावल्यानंतर चांगलं रोपल्यानंतर 15-20 दिवसांनी तुम्ही त्याला कांद्याच्या टलपरापासून पण त्याचं कांद्याचे टलपरं भिजू घालून जे पाणी येतं तयार होतं, ते पाणी जरी तुम्ही दिलं ना त्याचे पण खूप सारे फायदे होतात. आणि ह्या अशा ट्रेमध्ये पण तुम्ही रोप तयार करू शकता. हे माझे नर्सरीतून आणलेलं, याच्यात मी मिरची आणली होती. याच्यात काय मी रोप वगैरे तयार करत नाही, मी मोठ्या पाटीत केलं होतं, कारण मला भरपूर जास्त प्रमाणात रोप तयार करायचं होतं. तर हे बघा याच्यात मी लाकडाची राख काढलेली होती, तर ते कोळसे दिसत आहेत आता. आणि हे रोप आपण उपटून घेऊन दुसरीकडे लावून दिलेलं आहे, काही शेतात लावलेलं आहे. तर मी तुम्हाला मोठेले झाल्यानंतर दाखवेलच वांगे, आणि जे आता आहेत ते गेल्या वर्षीचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही छान असं रोप लावू शकता. मी थोडं लवकर लावलेलं आहे, कारण ते म्हणजे खूप पावसाने होऊन चाललं होतं. आणि आमच्या इकडे काय होतं, एक किडा खरपड म्हणून, ते काय असतं काय माहिती, पण ते लागतं ना तर ते कटच करून टाकतं, मग तुम्ही कशात पण लावा त्यामुळे. तर अशा प्रकारे तुम्ही ग्रो बॅग भरा किंवा कुंड्या तर कुंडीत खूपच छोटं होतं ना, मग नाही जमत, पण शक्यतो ग्रो बॅगमध्येच लावा. आणि छान अशी ग्रो बॅग भरा, काळी मातीने भरा. आता आमची तरी कसली पण माती आहे, धकून जातं, जमिनीत झाड असेल तर धकून जातं. पण तुम्ही जेव्हा त्याच्यात कुंडीत, बॅगेत, बकेटीत लावता त्यावेळेस त्याची चांगली काळजीच घेतली गेली पाहिजे. आणि जोपर्यंत तुमचं झाड
चांगलं वरून माती हडकत नाही तोपर्यंत परत त्याला पाणी नाही द्यायचं, कारण काय होतं मुळं सडतात मग जास्त पाणी झाल्यावर. पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवायचं, माती उकरून द्यायची, बघायचं कसं काय आहे आणि नंतर पाणी द्यायचं. तर अशा प्रकारे जर तुम्ही रोप लावून जर त्याची काळजी घेतली तर छान छान वांगे आपले येतात. आता मी तर वांग्याचं झाड म्हणजे जे भरताचे वांगे असतात ना, त्याचं मला बी नाही भेटलं किंवा रोप नाही भेटलं, तर मी ऑनलाईन मागवलेलं आहे. तर ते ज्यावेळेस मी लावेल त्यावेळेस मी कशाप्रकारे ग्रो बॅग भरते किंवा जमिनीवर कशाप्रकारे लावते ते मी तुम्हाला नक्की दाखवेल. तर अशा प्रकारे तुम्ही जर वांग्याची झाडं लावली तर छान छान वांगे आपल्याला एका झाडाला 5-6 वांगे जरी निघाले तर एका वेळेची भाजी होते, बरोबर ना. तर नक्कीच अशा प्रकारे तुम्ही ग्रो बॅगमध्ये वांग्याची झाडं लावू शकता आणि छान छान वांगे असे ताजे ताजे आपल्या 12ही महिने वांगे येतात आणि झाड पण खूप मोठे मोठे होतात. त्याची जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली तर गॅलरीत जरी ठेवलं तुम्ही तर एका साईडला जरी राहिलं ना ते तर खूप मोठं झाड होऊन जातं आणि होऊ द्यायचं. 12 महिने त्याला तुम्ही खत पाणी द्या. 12 महिने 2-2, 3-3 वर्ष, मी तर 3-3 वर्ष वांग्याची झाडं बघितलेली आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. चला आपण भेटू परत. बाय बाय.